आता आपण परत ब्लॉग सुरू केलेले आहेत. पण करूया इकडनं सुरू. आपण जाणार आहे मित्रांनो घरी. आपलं संपलं मित्रांनो ट्रॅक्टरचं डिझेल. मित्रांनो इकडे बघा. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो आता आपण परत ब्लॉग सुरू केलेले आहेत आणि आता बरेच दिवस आपण ब्लॉग टाकत नव्हतो मित्रांनो, कारण की थोडं काम वगैरे चाललेलं जे की आपण ह्याच्यावरती नव्हतं टाकू शकत. सो काम चाललं होतं जरा मित्रांनो, अँड आता परत आपण सुरू केले आता. अँड आत्ता आलो मित्रांनो आपण रानामध्ये इकडं खाली. अँड आपल्याला इकडं मित्रांनो जे टोमॅटोचं रान होतं ते आता आपल्याला नीट करायचं आहे. तर त्यासाठी ट्रॅक्टर वगैरे घेऊन आलो मित्रांनो आपण आलो इकडं खाली केळीकडे दातून नेण्यासाठी. आता आपल्याला जाऊन मित्रांनो ते नीट करायला घ्यायचं. त्याच्यात गजपण वगैरे आहे भरपूर, तर ते काढायचं वगैरे आहे. आणि थोडे बेड आहेत त्याच्यात, तर ते प्लेन करायचे, कारण की आपल्याला नांगरट करायची त्याच्यात आणि डायरेक्ट बेडमध्ये नांगरट होत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला ते बेड वगैरे प्लेन करून त्यातले गजपण काढून घ्यायचे. त्याचा गजपण गोळा करायला घेतला आहे दातू. आणि हा आपला पूल. सो चला आता मित्रांनो, पप्पांनी केलं आहे सुरू मध्ये ट्रॅक्टर फिरवायला, गजपण वगैरे गोळा करायला. आधी गजपण गोळा करून घ्यायचं आणि मग करायचं बेड प्लेन. तर चला आता सुरू तो केले. पाईप वगैरे अलीकडे थोडे थोडे राहिले तेवढे काढायचे. आणि ठिबक तर काढून झाली होती ऑलरेडी. आता पलीकडं फक्त बांबू आणि तारा राहिलेले 4-5 लाईनचे बेडचे. तर चला आता एवढे पाईप वगैरे काढून घेऊया आपण. काम सुरू हळूहळू कंप्लीट. आता इकडपर्यंत इकडं नाही करायची गरज, इकडं डायरेक्ट नांगरट होऊन जाईल. गजपण पण जास्त आहे, तर नांगरट करणं गरजेचं आहे. तर चला आता बघूया काय होतंय ते. पण करूया इकडनं सुरू. सो मित्रांनो फायनली आता आपलं हे सगळं गोळा करून झालंय. अजून मधलं राहिलंय बेडचं, बट हे बाकीचं सगळं गोळा करून झालेलं आहे मधलं. आता आपण जाणार आहे मित्रांनो घरी. आता घरी जाणार आहे मित्रांनो. आता ऊन झालंय भरपूर. सो आता घरी जायचं अँड मग यायचं. थोड्या वेळाने ऊन उतरल्यावरती यायचं. मग हे पेटून वगैरे द्यायचे. हे जे डीप झालेले आहेत मित्रांनो असे लाईनमध्ये, ते सगळे पेटून द्यायचे. अँड मग मित्रांनो हे बेड पण प्लेन करायचे. बेड प्लेन केलं की मग आपलं नांगरायला फ्री झालं. मग चला ते तर काम होईल. सो चला आता जायचं मित्रांनो घरी. पप्पा तर निघाले. सो चला आता निघूया आपण पण मित्रांनो घरी. ऊन झालंय आता. सो चला. A few minutes later. सो मित्रांनो आता आलो आपण परत रिटर्न आलो राहणार. आता करायचं मित्रांनो आपल्याला परत ह्याच्यामध्ये सुरू. आता मित्रांनो आपण खालच्या साईडने म्हणजे असं हे करणार आहे. पण सगळे असं गजपण बाहेर काढले. आता आपण असे बेड फोडणार आहे. आता हे मित्रांनो आता आपल्याला काढायचे सध्याच्या आता ह्या तारा आणि बांबू जे की 3 बेड आहेत. सो चला आता मित्रांनो पप्पा येते ते ट्रॅक्टर घेऊन. तोपर्यंत आपण घेऊया हे बांबू वगैरे काढून. मग परत हे जे आपण ढीग बनवलेत गोळा केलेले ते पेटून द्यायचे. सो चला आता संध्याकाळपर्यंत बघूया होते की नाही. आवरूया आता आपण घेऊया हे एक तार काढून मित्रांनो रोल करून ठेवायचा. तिथं ठेवला आपण तसा. अँड बांबू पण असे बाहेर सगळे काढायचे. तर चला आता आवरूया फटाफट. घेऊया आपण सगळं काढून हे. तर मित्रांनो आपण इथं आता सगळी तार वगैरे काढून घेतली एकदम. बांबू राहिलेत अजून थोडे, त्याच्यात काही बांबू आहेत अर्धे. आणि बाकी बांबू मित्रांनो आपण इथं आणून ठेवलेत. सगळे तार आपण घेतलेत, सगळं काढून वगैरे घेतले मित्रांनो. आता हे राहिलेले बांबू गोळा करूया. अँड इकडचं मित्रांनो पप्पांनी सगळं पेटवलं अँड इकडनं सुरू केलं आता परत बेड प्लेन करायला. तर चला आता आपण हे राहिलेलं गोळा करूया बांबू. अँड तिकडं मध्ये जेवढं आहे तेवढं पेटून देऊया. A few moments later.
सो मित्रांनो आता आपलं पूर्ण जेवढे ढीग होते तेवढे एकदम जाळून वगैरे ओके झालेले आहेत. अँड दिवस गेलेला इकडं अजून उजडता आहे बट दिवस पूर्ण गेलेला आहे मित्रांनो. आणि आपलं संपलं मित्रांनो ट्रॅक्टरचं डिझेल. सो ट्रॅक्टर लावून गेले मित्रांनो पप्पा इथं. पप्पा गेले डिझेल आणायला. पप्पा घेऊन येतील तोपर्यंत अंधार पडेल मग घरी जायला लागेल. आता निघायचं घरी. अँड हे राहिलं मित्रांनो सगळं ठिबकचं मटेरियल आपण सगळं काढून ठेवलं इकडं साईडच्या रानामध्ये. मित्रांनो चला आता पप्पा येतील डिझेल घेऊन आणि मग बघूया काय होतं ते. तर वाटलं तर मग करायची प्लेन नाही तर मग जायचं घरी. तर आता वाट बघूया आपण काय म्हणतो तोपर्यंत थांबूया. बरं बसूया आपण. हा आणि एकदम मस्त हवा चाललेली आहे मित्रांनो. आता मित्रांनो आपल्याला गायांना हे गवत सुरू करायचे. गायांना चारा, कारण की तिकडची मका होती ते पूर्ण संपून गेली. आता हे वाला सुरू करायचंय. 1 hour later. तर मित्रांनो मी अजून पण इथं बसलोय. पूर्ण अंधार झालाय आता. अँड पप्पा अजून पण आले नाहीत. मित्रांनो इकडे बघा लाईटनिंग होते, विजा कडकत्यात इकडं. ढग तर नाहीये पण विजा कशा कडकत्यात ते काय माहिती. तो एकच ढग आहे मित्रांनो जो की रेड आहे. बाकी इकडच्या साईडला तर कुठं नाहीये. बाकी लाईटली रेड लाईट आहे फक्त थोडीशी. बट इकडचा हा ढग जरासा जास्तच रेड आहे. अँड विजा पण होत्या ते मित्रांनो. त्या ढगात काहीतरी फॉल्ट आहे मित्रांनो थोडासा. तेवढ्या एकाच ढगात लाईटनिंग होते का. नाही खाली पण होते मित्रांनो बट त्याच्यात जास्त दिसते. फुल पावसाचं वातावरण दिसते आता इकडच्या साईडने. एकदम डेंचर लाईट लागते त्याच्यात. सो चला मित्रांनो आता काय करतात काय माहिती. जाऊया आपण घरी. पप्पांना कॉल करूया येत असले तर येऊन येऊ, नाही तर मग जाऊया आपण घरी. हे आलं मित्रांनो डिझेल. आता घेऊया आपण हे डिझेल ओतून. पप्पा टाकते ते डिझेल आता याच्यात. आता डिझेल वगैरे टाकून निघूया आपण घरी. सो मित्रांनो आता पप्पा आले अँड ट्रॅक्टर सुरू करून निघालोय आपण डिझेल टाकून. आता आपण चाललो जरा तिकडे कलिंगडच्या साईडला, कारण की तिकडं काढलेले मित्रांनो गवत. ते गवत न्यायचे आपल्याला गायांना. आत्ताच्या टायमिंगला तिथेच चारा आहे. आता आपण जाऊया तेवढं टाकूया. ह्या चावदारावरती बसेल तर तेवढा चारा ते गवत वगैरे ते टाकूया अँड निघूया आपण घरी फटाफटाला. पूर्ण अंधार पडलाय अँड उशीर पण झाला. सो चला आता ट्रॅक्टर तर आणलाय आपण, तर टाकून घेऊया आणि निघूया आपण घरी. तर मित्रांनो चला आता आपण निघालो घरी. ट्रॅक्टर आणि सगळे झाडं लागते ते खांद्या. बॅरेल पण घेतला मित्रांनो आपण, जो की ठेवायला जागा नाही आहे, धरूनच घेतलाय आपण.